नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना। सगळ्यात अगोदर तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या दादांना, वहिनींना, ताईंना। बऱ्याच मैत्रिणींना जॉबमुळे मंदिरात जायला वेळ मिळत नाही, तर काहींना घरची कामं, मुलं किंवा इतर काही कारणामुळे मंदिरात जाता येत नाही। पण म्हणून श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करता येणार नाही असं अजिबात नाही। म्हणूनच आज मी घरीच बर्फाचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करणार आहे। सर्वात आधी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। नंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे। शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता, जर नसेल तर तुम्ही अशी बर्फाचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता। तर इथं बघा मी पांढरा कपडा अंतरलेला आहे, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले। त्यानंतर एक तांब्याचं ताट ठेवलं, त्याच्यात एक प्लेट ठेवली। प्लेटवरती बघा मी असे वाटीमध्ये आणि ग्लासमध्ये ठेवून असा शिवलिंग तयार करून घेतला। त्यानंतर शिवलिंगाला असा अभिषेक केला दुधाचा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा सतत जाप केला। त्यानंतर पाण्याने अभिषेक करून घेतला। तर मैत्रिणींनो, तुमच्या हे पशी शिवलिंग घरात नसेल किंवा तुम्हाला मंदिरात जायला टाईम नसेल किंवा काही कारणामुळे तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल, तर तुम्ही असं बर्फाचं शिवलिंग करू शकता। खूप छान वाटतं, एकदम मन प्रसन्न होतं। तर तुम्ही एकदा तरी नक्की असं शिवलिंग करून बघा। मंदिरात जाता आलं नाही म्हणून मनाला वाईट वाटून घेण्याची गरज नाही। श्रद्धा, भक्ती आणि मनाची भावना महत्त्वाचे आहेत। घरच्या देवघरात शांतपणे काही वेळ पूजा आणि नामस्मरण केले तरी श्रावण महिन्यातील भक्तीची सुंदर सुरुवात होते। दुधाने अभिषेक केल्यानंतर पाण्याने अभिषेक करून घेतला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा 21 वेळेस जाप केला। त्यानंतर इथं महादेवांचा फोटो आहे, त्यांच्या फोटोला असा भस्म लावून घेतला। त्यानंतर जे आपण बर्फाचं शिवलिंग बनवून घेतलेलं आहे ना, त्याला सावकाशपणे मी असा भस्म लावून घेतला। नंतर मी स्वतःला लावून घेतला, मुलांना लावला। आता रुद्राक्ष माळा नव्हती, तर इथं माझ्यापाशी रुद्राक्षाचे मणी आहेत, ते 2 ठेवून घेतले। त्यानंतर मी बेलपत्र वाहून घेतलं। तर बेलपत्र वाहताना अगोदर पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर बेलपत्र देवांना वाहिलं। तर बेलपत्राचं देठ आहे ना, ते देवांच्या समोर ठेवायचं आणि पानाचं देठ आहे ना, ते आपल्या समोर येईल असं बेलपत्र मी वाहून घेतलं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सतत जाप केला। त्यानंतर आता माझ्यापाशी तर 4-5 पानं होती बेलाची, तर जास्त नव्हते, तर ते मला 21 वेळेस करायचं होतं बेलाची पाने। तर मी तसं माझ्यापाशी नव्हते म्हणून मी काय केलं, तेच पान घेऊन 21 वेळेस ओम नमः शिवाय असं करून बेलपत्र वाहिलं देवांना 21 वेळेस। त्यानंतर फूल वाहिलं पांढरं। आता मैत्रिणींनो, जर तुम्हाला असं बर्फाचं शिवलिंग करायचं असेल तर तुम्ही 2 वाट्या घ्यायच्या आहेत आणि पाण्याने, स्वच्छ पाण्याने भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर एक छोटासा ग्लास ठेवायचा आहे, म्हणजे आपला शिवलिंग तयार होतो। तर शिवलिंग आपण पूजा करताना काय काळजी घ्यायची की ताटात तसंच न ठेवता एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्येच असं शिवलिंग आपण ठेवून घ्यायचं, म्हणजे वितळल्यानंतरही इकडं तिकडं होत नाही आणि व्यवस्थित आपली पूजा होते। त्यानंतर बघा इथं मी शिवमूठ वाहिली। तर शिवमूठ पहिल्यांदा मी तांदळाची वाहिलेली आहे, तर अखंड तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही जर सोमवारी असं शिवलिंग बर्फाचं तयार करून तुम्ही जवस, मूग, तांदूळ, तीळ सगळ्याचे असे शिवमूठ वाहू शकता आणि तुम्ही घरच्या घरी अशी पूजा छान करू शकता। तर बघा माझी सगळी पूजा झाली। त्यानंतर मी देवाची आरती केली। मी एकदम मनापासून आणि भोळ्या भक्तीने अशी भोले बाबांची मनापासून भक्तिभावाने पूजा करून घेतली। मैत्रिणींनो, जर तुम्हाला श्रावण सोमवारमध्ये मंदिरात नाही जायला जमलं किंवा तुमच्या घरात शिवलिंग नसेल, म्हणजे पिंड नसेल, तर तुम्ही अशी बर्फाची पिंड करू शकता आणि त्यांची पूजा करू शकता। तर खूप छान आहे, तर तुम्ही असं करून बघा। तर ही बर्फाचं शिवलिंग आहे ना, तर 2 ते 3 तास असंच राहतं, तुम्ही अभिषेकही करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।